कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐक माझ्यावर विश्वास ठेव रे। हे बघ, तिला आरामाची गरज आहे। आपण तिकडे गेलो ना तर तिला आराम मिळणार नाही आणि तुला बघितल्यानंतर तर ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा थांबणार नाही। ती घरी यायचा हट्ट करेल, तिची ट्रीटमेंट बंद होईल। हे बघ, आपण हे सगळं करतोय तर ती बरी व्हावी यासाठी की नाही। ती वेड्यासारखी बडबड करते, ती बंद व्हायला हवी, ती नॉर्मल व्हायला हवी, म्हणून आपण हे सगळं करतोय की नाही। ती बरी व्हायला हवी की नाही। बऱ्याच आहेत त्यासनी काय झालंय, नॉर्मलच आहेत त्या, काय काय झालेलं नाही त्यासनी। येड्यासारखं वगैरे म्हणू का तुम्ही 10 वेळा। अरे अधिपती, ती मान्य करत नाहीये, पण निदान तू तरी मान्य कर ना। कुटुंब म्हणून आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला नको का? तिला व्यवस्थित ट्रीटमेंट नको का द्यायला? हे बघ, एक 2-3 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये राहू दे, तिला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळू दे, मग आपण आणूया तिला घरी। काय 2-3 दिवस वगैरे मी त्यांच्याशिवाय थांबत नसतो इथं। आता तुम्ही त्यासनी हॉस्पिटलमध्ये घातलं ना, मग त्यांना इकडे कवा घेऊन यायचं, काय करायचं, काय उपचार करायचे वगैरे ते माझं मी बघेन। माझ्या बायकोच्या बाबतीतले निर्णय मी घेईन, तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका। तुम्ही मला फक्त पत्ता द्या हॉस्पिटलचा, जमत असलं तर द्या, नाहीतर राहू दे, मी जातो। ठीक आहे, तुला भेटायचं ना तिला, आता मग जाऊया आपण। आपण म्हणजे आपण म्हणजे तू आणि मी पण येते तुझ्या बरोबर। काय गरज नाही, माझं मी एकटा जातो, मला फक्त पत्ता द्या हो। अधिपती, तू मला बरोबर घेऊन जाणार असशील तरच मी तुला पत्ता देईन। हो, तर हे काय येड्यासारखं हट्ट करता तुम्ही, मला पत्ता द्या, मी एकटा जातो। तुम्ही हे बघ, हट्ट करायला मी पण तुझी आई आहे, मीही तुझ्या एवढीच हट्टी आहे। चला आम्ही येऊ ना। वय आम्ही बी येतो। नाही नको, तुम्ही थांबा इथेच, सगळ्यांची तिकडे गर्दी नको व्हायला, आम्ही पटकन जाऊन येतो। हाय अंबाबाई, लवकर बरी कर ग पोरीला। मास्तरीनबाई, 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 उठा उठा। ओ मास्तरीनबाई, मास्तरीनबाई, सिस्टर काय झालंय, उठत का नाही? मग काय काय झोप लागल्या का त्यासनी? एवढी गाढ झोप लागल्या का? मी एवढ्या हाका, ओ मास्तरीनबाई। आता काय झालं नेमकं काही सांगता नाही येणार, पण तणावामुळे त्या सतत बरळत असतात। त्यांना आता गोळ्या आणि इंजेक्शन दिलंय, त्यामुळे झोपल्यात त्या। पण त्यासनी उठवा की जरा, जरा मला फक्त बोलू तरी देऊ। आता त्यांना उठवू नाही शकत, त्यांना आरामाची गरज आहे। अहो, माझ्या संग बोलल्यावर आपोआप त्यासनी आराम मिळतोय, तुम्ही फक्त उठवा, माझी रिक्वेस्ट आहे तेवढं उठवा। ओ मास्तरीनबाई, मी समजू शकते तुमच्या भावना, पण त्यांना ना आता जे इंजेक्शन दिलंय त्यामुळे त्यांना झोप आली आहे, तर त्यांना झोपू द्यात। अहो इंजेक्शन पण 2 मिनिटं तर उठतील का नाही? 2 मिनिटं फक्त। असं नाही करतायत, त्यांना जे औषध दिलंय ते खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्या उठणार नाहीत। आणि तरी आपण त्यांना उठवायचा प्रयत्न केला ना तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, त्या हायपर होऊ शकतात। अहो पण एवढे हे ट्रीटमेंट वगैरे करण्यासारखं काय झालं? अधिपती तू जरा शांत हो। त्या म्हणतात ना की औषधामुळे तिला झोप लागली, झोपू दे ना तिला, तिला आरामाची गरज आहे। आता तिची ट्रीटमेंट त्यांच्या पद्धतीने होऊ दे। अक्षरा लवकर बरी होणं गरजेचं आहे की नाही आपल्यासाठी? पण काय त्यातून काय झालंय ते तर कळू दे, काय झालंय काय तुम्ही सांगा, काय झालंय काय नेमकं, एवढं काय? मी म्हणलं ना तुम्हाला मगाशीच की आता काहीच नाही सांगता येणार। आम्ही काही टेस्ट केल्यात आणि काही करायच्यात, त्या झाल्या ना की त्याच्या रिपोर्टवरून कळेल आपल्याला की नेमकं त्यांना काय झालंय। नाही काय रिपोर्ट फिपोर्ट काय मला तसलं काय सांगू नका तुम्ही, यासनी काय झालंय ते मला फक्त सांगा। तुम्ही डॉक्टरांनी बोलून घ्या, तुम्हाला कळत नसेल तर डॉक्टरांनी बोलून घ्या आत्ताच्या आत्ता इथे। अहो मी सांगते ना। अहो तुम्ही बोलून घ्या की, माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही फक्त पहिल्यांदा डॉक्टरांना बोलून घ्या। इथं कोण आहे मेन तुमचं, इथं कोण आहे इथं? एक तर मला डॉक्टरांसंग बोलायचं आहे, नाहीतर मला मास्तरीनबाईं संग बोलायचं आहे। काहीतरी एक करा बघा सिस्टर। कळलं का काय? अधिपती आणि चारुलताबाई पोचले का दवाखान्यात? सुनबाई ठीक आहे ना? आई, चारू फोन उचलत नाहीये, तिकडे काय चाललंय कळायला मार्ग नाही। सुनबाई असं का वागत नाही? काय झालं कळना झालं बघा, लई काळजी वाटते तिची। आई मलाही खूप काळजी वाटते। मी काय म्हणते, सुनबाई आज चारुलताबाई ना बुवी का समजत होती? आई तेच कळत नाही ना, एवढी शहाणी एवढी विचारी मुलगी आहे ती असं अचानक का म्हणत असेल? मला असं वाटतंय आई, चारू म्हणाली ते बरोबर आहे। अक्षराला काहीतरी टेन्शन आले, काहीतरी कामाचा ताण किंवा कशाचं तरी टेन्शन आहे म्हणून ते असं म्हणते। वय की,
अहो घराच्या भल्यासाठी सतत काय ना काहीतरी चालूच असते बघा तिचं. सतत राबत असते ती. भुवी नाही त्याचं टेन्शन आहे, तुमच्या लग्नाचं टेन्शन दुर्गी बी नाही आहे. समजा तिच्यावरच पडलंय बघा. हा, हे बरोबर आहे आई. हेच कारण असेल. काय अक्षराला एवढं मोठं घर एकटीला सांभाळायची सवय नाही ना. म्हणजे तिचं घर पण लहान आहे माहेरचं, आणि माणसंही कमी आहेत. आपल्याकडे केवढा मोठा गोतावळा, एवढं मोठं घर, आणि एकटी सांभाळते, त्याचं टेन्शन आलं असणार तिला. तुम्हाला एक सांगू का, सुनबाई जेव्हा चारुलताबाई भुवीच आहे हे पटवून देत होती ना व, तेव्हा मला बी कुठंतरी असं वाटलं की खरंच चारुलताबाई भुवी आहेत का. पण मी माझ्या मनाला सांगितलं की नाही, चारुलताबाई भुवी असू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं? हा, असा का विचार करताय तुम्ही सुद्धा? म्हणजे तुमच्या मनात तरी काय आलं असं? आई, शक्य आहे का चारू भुवनेश्वरी असणं? त्या दोघींची तुलना शक्य आहे का? अक्षराला टेन्शन आलंय म्हणून त्या भरात ती बोलते. तुम्ही असा नका विचार करू ना. है, परत फोन लावून बघता का चारुलताबाईला? नाही, नकोय. चारूनी फोन उचललेला नाही म्हणजे ती कदाचित डॉक्टरांच्या बरोबर बोलत असेल. ते आपण सारखं फोन करून तिला डिस्टर्ब नको करायला. तिचं झालं की ती फोन करेल ना, आपण वाट बघूया. हाय अंबाबाई, लवकर बरी कर ग सुनबाईला. हा डॉक्टर काय झाले काय ना? मी एवढ्या हाका मारल्या उठत पण नाहीत होत्या. अक्षरा मॅडमला आरामाची गरज आहे म्हणून त्यांना आम्ही इंजेक्शन दिलं आहेत. म्हणून त्यांना आता झोप लागली आहे, आणि त्यांना आत्ताच काय झालंय हे सांगणं कठीण आहे. मे बी मेंदूला ताण आल्यामुळे त्या डिप्रेशन, नैराश्याचा शिकार होऊ शकतात, आणि त्यांना आरामाची गरज आहे. म्हणून त्यांच्यावरती तशी आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे. हा, नाही काय तुमचं काय ते ट्रीटमेंट वगैरे करायचं ते आत्ताच्या आत्ता करा, आणि आजच्या डिस्चार्ज देऊन टाका तुम्ही. त्यांना आत्ता डिस्चार्ज नाही देऊ शकत आम्ही. का? हे बघा, जोपर्यंत निदान कळत नाही तोपर्यंत त्यांना घरी पाठवणं शक्य नाही आहे. त्यांना योग्य ट्रीटमेंटची गरज आहे. पण त्या सिस्टर म्हणत होत्या की काय टेस्ट केल्यात ना? काय मग त्याचे काय रिपोर्ट काय कसले टेस्ट केल्या? अति स्ट्रेसमुळे त्यांच्या मेंदूवरती ताण आलाय, आणि बीपी वाढलाय त्यांचा. डिप्रेशन म्हणजे नैराश्य, म्हणजे अशी भावनिक स्थिती जी आपल्या आयुष्यामध्ये आत्ममूल्य कमी करते व अपराधीपणाची भावना निर्माण करते. त्यामुळे जीवनाचा आनंद घेण्याची क्षमता कमी होते. स्वतःबद्दल आणि जगाबद्दल नकारात्मक विचार ही देखील नैराश्याचीच लक्षणं असतात. त्यामुळे आता अक्षरा मॅडमना आरामाची गरज आहे. थोडा त्यांनी आराम केला तर त्यांना बरं वाटेल. काही गोळ्या औषधं मी सुरू केली आहेत. हे एवढं कसं काय झालं? काल पत्र तर चांगलेच होते हो. मनाचे आजार असे दिसत नाहीत. माणूस आतल्यात विचार करतो, त्याचाच स्ट्रेस येतो. नात्यातून आलेल्या दुराव्यामुळे, तणावामुळे, खूप विचार केल्यामुळे माणूस स्वतःला असहाय्य, हताश समजू लागतो. डिप्रेशनमध्ये आलेल्या माणसाला यश, सुख, शांती, आनंद हे त्याला स्वतःला त्रास देत असतात. त्यामुळे पुढे या व्यक्ती रागराग, चिडचिड करणाऱ्या होतात. त्यामुळे त्यांना आजूबाजूचं जग तणावग्रस्त, अशांत, विरस असं वाटू लागतं. ओ काय तर उगाच सांगू नका डॉक्टर. मास्तरीन बाई अशा नाहीच आहेत. तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला माहिती आहे. आता विचार घे, त्या एकदम कायम पॉझिटिव्ह आणि आनंदी असतात. तुम्ही म्हणताय ते तसं काय सुद्धा झालेलं नाही त्यातनी. आणि तुम्हाला ज्या काय गोळ्या वेळ्या द्यायच्यात ना, आमच्या घरला येऊन द्या तुम्ही. ती काय उपचार करायचे ते घरी करूया आपण. उलट तिकडं घरच्या लोकांबरोबर राहिलो त्यासनी उलट जरा बरं वाटेल. इथं नको ॲडमिट काय नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.